गोव्यामध्ये राज्य चित्रपट महोत्सव सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने अतिशय दिग्गज कलाकार असे आलेले आहेत. पण त्यातही महाराष्ट्राचा गौरव मराठी सिनेसृष्टीला ज्यांनी 50 वर्षाची कारकीर्द आहे, एका हाती काम करणारे उत्तम कलाकार, दिग्दर्शक, लेखक असे सचिन पिळगावकर जी आज आपल्याबरोबर आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सर, गोव्याबद्दल आम्हाला तुमचे विशेष टिप्पणी ऐकायला आवडेल. गोव्याला जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा मला नेहमीच आनंद होतो, कारण मी स्वतः गोव्याचा आहे. पण जन्म माझा मुंबईचा आणि आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. पण पिळगाव, जे माझं आडनाव आहे पिळगावकर, ते पिळगाव जे आहे ते गोव्यात आहे. ऑफकोर्स. आणि डिचोलीच्या जवळ आहे. तर त्यामुळे मी मूळचा गोव्याचा. त्यामुळे गोव्याला येण्याचा जेव्हा आमंत्रण मला मिळतं तेव्हा सहजासहजी मी ते टाळत नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स मी गोव्याला जे आलेलो आहे ते नॉन प्रोफेशनली आलेलो आहे. म्हणजे मला गोव्याला यायला कोणतेही कमर्शियल्स बघावे लागत नाहीत, कारण माझ्या मनापासून मी गोव्यात येतो. त्यामुळे गोव्याचा जो प्रत्येक माणूस आहे, जो गोयचा आहे, गोयकार आहे, तो माझ्या हृदयाच्या जवळचा आहे आणि तो नेहमीच राहणार आहे. सर, चित्रपटसृष्टीत 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा तुम्ही स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली आणि सचिन तेंडुलकरजीने अनावरण केलं आणि आपल्या शतकाचे महानायक अमिताभ बच्चनजी देखील होते. त्याचं नाव अतिशय सार्थ लिहिलं तुम्ही, हाच माझा मार्ग. 50 वर्षामध्ये तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये जेवढी म्हणून क्षेत्र आहेत ती सगळी पादाक्रांत केली. एक बाल कलाकार ते सर्व काही. असा खूप जणांना प्रश्न पडतो की एक बाल कलाकार म्हणून आलेला मनुष्य पुढे सक्सेसफुल नाही झालाय. ही कन्सिस्टन्सी मेंटेन करताना तुम्हाला काय ड्राईव्ह होता, त्याच्याबद्दल लोकांना आवडेल ऐकायला. तुम्ही खूप करेक्ट शब्द वापरलात, ड्राईव्ह. कारण कन्सिस्टन्सी मॅनिप्युलेट नाही करता येत. त्याला कॅल्क्युलेशन्स नसतात, कारण ते मॅथ्स नाही आहे. ते एक घडणारी गोष्ट आहे. म्हणजे अभ्यास आपल्याला करावा लागतो, पण प्रेम होतं. ह्यातला जो फरक आहे तोच फरक आहे असं मी म्हणेन की कन्सिस्टन्सी. आता हे माझं 53rd इयर आहे इंडस्ट्रीमधलं, कारण 3 वर्षापूर्वी 50 वर्ष पूर्ण झाली. ऑफकोर्स, मला आठवतोय 16. आणि ते मी आत्मचरित्र नाही लिहिलं, त्याला मी माझं आत्मकथन म्हणेन. ते का म्हटलंय मी आत्मकथन, आत्मचरित्र का नाही म्हटलंय, ह्याचा उलगडा मी पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी तो उलगडा केलेला आहे. तर कन्सिस्टन्सीबद्दल जर म्हणाल तर मी डेफिनेटली असं सांगेन की त्याला एकतर परमेश्वराची कृपा लागते सर्वात आधी. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बालकलाकार जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांची जी चाइल्ड लाईक इमेज असते किंवा चाइल्ड लाईक लुक्स जे असतात, जे फार क्यूट वाटतात मोठ्यांना, ते डेफिनेटली नाहीसे होतात. कारण आपण प्रौढ होतो. प्रौढ होताना मग आपल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, पण त्या घडत असतात. आपला चेहरा बदलतो, आपल्या भरपूर काही गोष्टी अशा बदलतात. त्यामुळे तो एक तर फरक जाणवू शकतो लोकांना. त्यामुळे प्रौढ झाल्यानंतर ते कलावंत ॲक्टर म्हणून करिअर करू शकत नाहीत. म्हणजे मी सर्वांबद्दल नाही म्हणणार, पण मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं. मुलींच्या बाबतीत तसं होत नाही, कारण अशा अनेक बालकलाकार ज्या मुली होत्या त्या मोठेपणी हिरोईन झाल्या. बेबी नंदा म्हणा तुम्ही, मीना कुमारी म्हणा तुम्ही, मधुबाला म्हणा, मुमताज म्हणा, सारिका म्हणा, नीतू सिंग म्हणा,
अशा अनेक बालकलाकार, म्हणजे इवन फॉर दॅट मॅटर श्रीदेवी, हां, ती पण बालकलाकारच होती. जुली या चित्रपटात तिने लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीचं काम केलं होतं. हां, तर असे अनेक अशा हिरोईन्स ज्या झालेल्या आहेत नंतर, त्या बालकलाकार होत्या. अरुणा इराणी ही चरित्र अभिनेत्री सुद्धा बालकलाकार होती. पण मुलांच्या बाबतीत तसं नाही घडलं. दुसरं पण असं झालं, माझ्या बाबतीत कन्सिस्टन्सीला थोडीशी मदत जी झाली, ती वेगवेगळ्या क्षेत्रात शिकण्याची माझी आवड. त्यामुळे मी फक्त अभिनयाच्या क्षेत्रामध्ये अडकून नाही बसलो. वन्स अन ॲक्टर ऑलवेज अन ॲक्टर. एकदा तुम्ही अभिनेता आहात तर त्यानंतर आता तुम्ही BA नंतर तुम्ही MA झालात म्हणजे आता तुम्ही BA नाही, असं नाही ना होत. बरोबर आहे. तसंच आहे ते. कंटिन्युअस एक प्रोसेस. ॲक्टर म्हणून तुम्ही जेव्हा काम करता आणि तुम्ही सुरुवात करता आणि मग तुम्ही दिग्दर्शक बनता, ह्याचा अर्थ तुम्ही आता अभिनेते नाही आहात असं नाही होत. तुम्ही ते नेहमीच राहता. अभिनयाची साथ मला लहानपणापासून आहे आणि अजूनही आहे. आजही मला जेव्हा अभिनेता म्हणून बोलवलं जातं चित्रपटात काम करण्याकरता, तेव्हा मी त्याला सन्मानच समजतो. त्याचमुळे मी आता गेल्या वर्षी हे कट्यार काळजात घुसली नावाचा जो चित्रपट केला, तो फक्त अभिनेता म्हणूनच केला. त्यात मी निर्माताही नव्हतो, लेखकही नव्हतो, दिग्दर्शकही नव्हतो आणि गायकही नव्हतो. पण एक अभिनेता म्हणून मला असं वाटलं की तीही जबाबदारी त्या पर्टिक्युलर भूमिकेची जर मला पार पाडायची असेल तर मला दुसरीकडे कुठेही लक्ष देऊन उपयोगाचं नाही. मला फक्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे माझ्या या कॅरेक्टरवरती आणि माझ्या या रोलवरती. सर, तुम्ही विषय काढला, मला चान्स मिळाला प्रश्न विचारायला. खां साहेबाची तुम्ही भूमिका जी केली आहे ती अक्षरशः तुम्ही जगलात. लेट मी टेल यू, मी तुमचा अतिशय हार्डकोर फॅन आहे. हा चित्रपट जेव्हा बघायला गेला, प्लीज एक्सक्यूज मी फॉर सेइंग दिस, मी जेव्हा बघायला गेलो 5 मिनटं मी माझं काम चेक केले तुमची एंट्री झाल्यावर, की मी विचार करत होतो की हा असा आवाज म्हणजे कोणाचा डब केलेला आहे की काय, असा मला 5 मिनटं प्रश्न आला. सर, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न, मला माहिती आहे की तुम्ही असं सांगितलं की मीना कुमारींबरोबर तुम्ही तुमच्या पहिल्याच चित्रपटामध्ये काम केलं. पहिलं नाही, ॲज अ बाल कलाकार म्हणून. पण पहिल्या चित्रपटात नाही, हिंदी पहिला मला वाटतं. नाही, चित्रपटात काम. होय, त्या चित्रपटामध्ये नंतर तुम्ही सांगितलं होतं की उर्दूचा तुमच्यावर पगडा झाला आणि शपथ या नावाने तुम्ही शायरी देखील करता. शफक. वेल, मला असं तरी वाटतं की माझी निवड जी करण्यात आली ती मुळातच 2 कारणांमुळे करण्यात आली असावी असं मला वाटतं. जी सुबोधनी केली की आणि जेव्हा ही निवड झाली तेव्हा झी टॉकीज वगैरे कोणी नव्हतं त्यांच्याबरोबर, फक्त त्यांचे निर्माते होते सुनील फडतरे. ती 2 कारणं मला अशी वाटतात की एक तर संगीताचं थोडंफार ज्ञान. मी स्वतः ही गातो. मला स्वतःला प्लेबॅक, मी नवरी मिळे नवराला या चित्रपटापासून स्वतःला प्लेबॅक मी दिलेला आहे. अर्थातच मला क्लासिकल गाता येत नसल्यामुळे या चित्रपटातलं पार्श्वगायन माझं म्हणजे खां साहेबांचं हे नक्कीच मी गाणार नव्हतो. त्यासाठी राहुल देशपांडेच योग्य होता. पण त्यांनी नुसतं राहुलने गाऊन उपयोगाचं नव्हतं, त्या कलाकारांनी त्याला न्याय देणंसुद्धा गरजेचं होतं आणि महत्त्वाचं होतं. की राहुलनी जरी अप्रतिम गायलं तरी तो जो कलाकार तिथे आहेत तो आवाज घेणारा आणि त्यावर ज्याच्यावर ती गाणी सगळी चित्रित होणार आहेत, त्या कलावंतांनी जर त्या गायकीला किंवा त्या संगीताला न्याय दिला नाही, लोकांना खरंसं वाटलं नाही, तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ॲब्सोल्युटली.
तर ती एक बाजू सुबोधला अशी वाटली की संगीताचं थोडंफार ज्ञान असल्यामुळे आणि हा स्वतः एक कलाकार असल्यामुळे तो ते आत्मसात करू शकेल आणि त्या पद्धतीनं तो रेंडर करू शकेल एक्सप्रेशन वाईज, असा एक आत्मविश्वास सुबोधला वाटला. हे एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे माझं उर्दूवरचं प्रभुत्व, जे ज्याची तयारी मी कट्यार काळजात घुसली या चित्रपटाकरता केलीच नव्हती कधी. मला स्वप्नात सुद्धा नव्हतं माहिती ना की कट्यार काळजात घुसले नावाचा पिक्चर किंवा खासाहेबांचा रोल हा माझ्याकडे येणार आहे, असं मला स्वप्नात देखील माहीत नव्हतं. पण मी नेहमीच, मला एक प्रश्न पडायचा की इतकी जवळीक या भाषेची मला लहानपणापासून, मग ती फुलत गेली, वाढत गेली, इतकी वाढत गेली की त्यांनी मग त्या भाषेने मला शायर बनवून सोडलं. आणि वेड आहे ही एकमेव उर्दू भाषा ही एकमेव अशी सवत आहे जी सुप्रियाला चालते. फार क्वचित घडतं लोकांच्या आयुष्यात. आणि मग ती भाषा इतकी जवळ आली की ती माझ्या हृदयात एक वेगळं स्थान, एक जागा या भाषेने कायमची बनवली, ज्याला आपण म्हणू शकतो. आणि असं झालं की नाव आय थिंक इन उर्दू. मी मराठीत किंवा इंग्रजीत विचार नाही करत, मी उर्दूमध्ये विचार करतो. सवय झाली ती. त्यामुळे उर्दूचे उच्चार ते करेक्ट येण्याकरता मला मेहनत नाही घ्यावी लागत, नॅचरली आलं. कळतं. त्या सिस्टीमचा तो एक भाग झाला आहे ना, त्यामुळे मेहनत नाही घ्यावी लागत. एकदा पोहणारा माणूस जो असेल तो एकदा पाण्यात तो गेला की मग त्याला कसला विचार करावा लागत नाही, तो पोहतच जातो. तसा आहे ते. तर उर्दू हे दुसरं कारण असं. आणि आम्ही हे ठरवलं की नाटकात जरी सगळे संवाद खानसाहेबांचे मराठीत जरी होते किंवा असले तरीही चित्रपटात आपण मराठी खानसाहेबांच्याकडनं बोलून घ्यायचं नाही. ह्याचं कारण की खानसाहेब हा बरेलीहून आलेला आहे. त्याचं पालनपोषण सगळं जे झालं आहे ते बरेलीला झालेलं आहे, महाराष्ट्रात नाही. आणि तो अस्खलित मराठी बोलूच शकत नाही. आणि मग तोडकी मोडकी मराठी बोलण्यापेक्षा मग उर्दूमध्येच बोललेलं जास्त बरं. आणि ते माझ्याकरता तर मी आय वॉज ॲट होम पेच जेव्हा उर्दू बोलायचं ठरलं किंवा हे झालं तेव्हा. मग काय, मग थिंग्स वर व्हेरी मच. आणि लोकांकरता ही गोष्ट नवीन होती हो, कारण ही भाषा जरी माझ्या इतक्या हृदयाच्या जवळची असली तरी मी हिंदी चित्रपटसुद्धा मराठी चित्रपटापेक्षा जास्त संख्येत केलेले जरी असले तरी कोणत्याही चित्रपटात, हिंदी चित्रपटात माझ्याकडनं उर्दू बोलवून कोणीच कधी घेतलं नाही. त्यामुळे लोकांकरता ही नवी गोष्ट होती. त्या लोकांना वाटलं की अरे किती अस्खलित हा उर्दू बोलतोय. हे त्यांच्याकरता नवं असल्यामुळे त्यांना त्याचं नवल वाटलं. तुम्हाला कळतंय? हां, त्यांना नवल वाटलं. मग तुम्ही जसं म्हणता तसं की अरे हा आवाज किंवा हे, मला आवाज म्हणजे काय की बेसिकली मी अशा मोठमोठ्या कलावंतांच्या बरोबर काम केलेलं आहे माझ्या आयुष्यात की त्यांच्याकडनं मला बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करता आलेल्या आहेत. उदाहरण त्याचं झालं तर मी संजीव कुमार यांच्याबरोबर अनेक चित्रपटातनं कामं केलेली आहेत. संजीव कुमार म्हणजे ज्यांना हरिभाई आम्ही म्हणतो. त्यानंतर मधुकर तोरडमल प्राध्यापक ज्यांना आम्ही प्रेमाने मामा म्हणतो, त्यांच्याबरोबर मी एका नाटकात काम केलं होतं. त्यांची पर्सनॅलिटीसुद्धा अतिशय देखणी. त्यानंतर आपले राजा परांजपे, माझे गुरु राजाभाऊ परांजपे, त्यांनीसुद्धा विविध भूमिका त्यांच्या आयुष्यात अभिनेता म्हणून केलेल्या आहेत. अरुण सरनाईकांची मला छबी अजूनही आठवते. तुम्हाला कळलं मी काय म्हणतो? मग दुसऱ्यानं मी जेव्हा मोठा झालो किंवा लहानपणीसुद्धा मी निळूभाऊंबरोबर काम केलं. नंतर मोठा झाल्यानंतर मी डॉक्टर श्रीराम लागूंबरोबर काम केलं. फक्त काम नाही केलं तर यांची कामं पाहिली. कारण माणसाला शिकत राहिलं पाहिजे. माणसाने कधी कोणाची कॉपी नाही करावी, पण फॉलो करण्यामध्ये गैर काही नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? पण काही काही अशा मी नावं जी घेतली आहेत, बलराज साहनींबरोबर मी काम केलेलं आहे. तर
त्यांच्याकडची सुद्धा एक ती ईज म्हणा किंवा ती डिग्निटी म्हणा, ती सुद्धा आपल्याला जेव्हा जेव्हा आतापर्यंत जी जी मी भूमिका ज्या ज्या भूमिका केल्या आहेत, म्हणजे बनवाबनवीतली स्त्री जरी मी साकारली असली तरीसुद्धा मी तेव्हा साडी नेसण्यापेक्षा साडी सांभाळली जास्त. मी माझ्या आयुष्यातला दर्जा जो माझ्या आईवडिलांनी मला दिलेला आहे, किंबहुना माझ्या आईला पाहून, कारण स्त्री ही सर्वात आदरणीय व्यक्ती आहे या जगातली असं मला वाटतं, आणि माझी आई एक स्त्री आहे, तर त्यामुळे तो दर्जा मी कधीही आयुष्यात घसरू दिला नाही आहे आणि मला तो द्यायचाही नाही आहे, टू बी व्हेरी फ्रँक. आणि आता असं वाटतं की बाय द ग्रेस ऑफ गॉड इतकी वर्ष या करिअरमध्ये झाल्यानंतर ह्यानंतर तो जाणारही नाही खाली असं वाटतं. तुम्ही चित्रपटांमध्ये आता तुम्ही ह्या सर्व दिग्गजांची नावं घेतली, त्यांच्याबरोबर तुम्ही अनेक छोटे मोठे रोल, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही शोलेमध्ये अहमदचा एक छोटासा रोल केला आणि त्याही पुढे जाऊन मला माहिती आहे की तुम्ही त्या चित्रपटाचे असिस्टंट डायरेक्टर होता आणि तुम्ही त्यामध्ये काही शॉट्स घेतले, तर त्याच्याबद्दल तुम्ही एक्सक्लुझिव्हली कुठला एखाद्या शॉट संबंधी बोलायला आवडेल का तुम्हाला? नाही, काय आहे तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण कोणाचं एक काहीतरी काम करतो कोणाबरोबर आणि असिस्टंट म्हणून करतो, तेव्हा आपण काय केलं ह्याबद्दल डिस्कस करू नये असं मला वाटतं. आपण एवढं सांगू शकतो मी की मी रमेशजींकडनं भरपूर काही शिकलो. मी काय केलं त्यापेक्षा जास्त मला त्यांनी भरपूर काही दिलं असं मी म्हणेन. आणि प्रत्येक गोष्टीची आवड जी निर्माण झाली ना, त्याला ही सगळी मंडळी कारणीभूत आहेत. म्हणजे मी बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असताना मी एक संकलकसुद्धा आहे. आय एम एन एडिटर ॲज वेल, अ फिल्म एडिटर, म्हणजे प्रोफेशनल फुल फ्लेजेड एडिटर. म्हणजे मी खूप पूर्वी असिस्टंट, लहान होतो पण मी असिस्टंट राहिलो एडिटिंगमध्ये ऋषिकेश मुखर्जींचा, जे गुरुतुल्य, हां, आणि माझ्या गुरूंपैकी एक लहान गुरु ऋषिदा आहेतच. पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या खरं म्हणजे मोठ्या असतात, पण आपण त्यांना छोटे पडत असतो नेहमी. पण आपल्याला शिकत राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे. आजही माझे डोळे आणि कान मी उघडे ठेवून असतो की आज मी गोव्याला या महोत्सवाकरता आलेलो तर आहेच, पण यू नेवर नो, माझ्या काहीतरी डोळ्यासमोर येईल किंवा माझ्या कानावर काहीतरी पडेल जे मला काहीतरी शिकवून जाईल, आणि मी त्याच्याकरता सज्ज असतो आणि तयार असतो. ऑलवेज अ स्टुडंट. मी शफाकबद्दल सांगितलं. शफाकचा अर्थ सांगतो तो. हां, मग मला त्याच्याकडेच यायचं आणि आमच्या प्रेक्षकांना नक्की तुमचे एखादे काहीतरी ऐकायला नक्कीच आवडेल, अर्थपूर्ण असं. मी अर्थपूर्णच म्हणण्याचा प्रयत्न करतो मी युजली, पण त्याचा अर्थ जर लोकांना नाही लागला तर त्याचा मी काही करू शकत नाही. पण मी जर स्वतः तिथे उपस्थित असलो तर मी समजावून सुद्धा देतो की काय आहे हे शब्द. काही असे असतात की जे आपल्याला नाही कळत पटकन. पण उर्दू भाषा ही अशी आहे, तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही ती भाषा ऐकत असता तेव्हा जरुरी नाही आहे की तुम्हाला सगळे शब्द कळतील किंवा समजतील. ते जरी नाही समजले, सगळंच नाही समजलं तरीसुद्धा या भाषेची एक खनक आहे, या भाषेची एक लचक आहे, ती तुमच्यापर्यंत येते, पोहोचते. ती तुम्ही टाळूच नाही शकत. तर कधी कधी शब्द न कळताना सुद्धा तोंडातून निघून जाते, मनातनं निघून जाते. ती का निघते तर त्याचं कारण हे आहे. कळलं तुम्हाला? प्रश्नच नाही. शफक या शब्दाचा अर्थ संधिप्रकाश, ट्वायलाईट. आता ट्वायलाईट दिवसातनं दोनदा असू शकतो. एक तर सूर्य उगवण्याआधी जी आकाशात एक लाली, तांबडं फुटलं म्हणतो आपण,
मराठीत ते तांबडं जे आहे दॅट इज शफक. त्या दृश्याला किंवा फक्त रंगाला नाही तर त्या आकाशाला सुद्धा त्यावेळेला तो जो रंग साठलेला असतो किंवा असा पसरलेला असतो त्याला शफक असं म्हणतात. आणि 2 वेळा अशा असतात, सूर्य उगवण्याच्या आधी आणि सूर्य मावळल्यानंतर. 2 वेळेला दिवसातनं तुम्हाला शफक हे आकाशात दिसू शकतं. अर्थात ढग खूप जास्त असले, पावसाळा असला तर कदाचित तसं ते नाही दिसू शकत, पण युजली ते दिसतं. एक काहीतरी ऐकायला आवडेल प्रेक्षकांना, एखादी 2 ओळी तरी. हो, मी एक गझल लिहिली होती, आत्ताच मी लिहिली गोविंद निहलानीजींसाठी. ते एक मराठी चित्रपट करत आहेत आणि त्यात त्यांना एक उर्दू गझल हवी होती. हिरोईनच्या तोंडी त्यांना उर्दू गझल हवी होती. आणि आम्ही फार जवळ आहोत सगळे, एका ग्रुपमध्ये सगळे आहोत आम्ही. तर त्यांनी मला सांगितलं की सचिन तुम अपनी गझल मुझे लिख के दो. तर मी त्यांच्याकरता ती गझल लिहून दिली, ती रेकॉर्ड पण झाली आणि ती शूट पण झाली. आता ती गझल तुम्हाला मी ह्याच्यामध्ये पद्यात सांगतो कि बादल जो घिर के आए तो बात अलग है, बादल जो घिर के आए तो बात अलग है, उनको भी साथ लाएं तो बात अलग है. दिलबस्तगी, दिलबस्तगी म्हणजे एंटरटेनमेंट, मनोरंजन. दिलबस्तगी को मेरे ये आंसू नहीं है ठीक, दिलबस्तगी को मेरे ये आंसू नहीं है ठीक, मुस्कुराते छलक जाएं तो बात अलग है. आणि त्याचा शेवटचा शेर असा आहे की बीतने को शब है, शब म्हणजे रात्र, बीतने को शब है और एक जागती नज़र, बीतने को शब है और एक जागती नज़र, दीदारे शफक पाएं तो बात अलग है. वाव, अतिशय सुंदर.